तर जय शिवराय मंडळी, सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये. तर आज आहे मला सुट्टी आणि आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे की आज मी कल्याण डोंबिवलीमध्ये आता MIDC परिसरामध्ये आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये एवढी हालत बेकार आहे, राजकारण एवढं गलिच्छ ठिकाणी पोहोचले. कारण जर कोण सामान्य माणूस जर उभा राहत असेल उमेदवार अर्ज भरून कुठल्या पक्षात ऋतू, त्याची हालत बेकार होऊन जाते मंडळी. त्याला एवढं टॉर्चर होतात की त्याने अर्ज मागे घेतलाच पाहिजे, अशी परिस्थिती कल्याण डोंबिवलीमध्ये आहे. पहिले सुरुवातीला ऑफर वगैरे येतात तुम्हाला, आणि काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की मतदान करताना मंडळी, माझी ही व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसाला आहे, प्रत्येक डोंबिवलीकरांना आहे. ही गोष्ट मी सांगतोय की मतदान करताना लक्षात ठेवा, जर मशाल चिन्ह समोर कोण उमेदवार असेल आणि त्या उमेदवाराने जर अर्ज मागे घेतला असेल, परंतु मतदान करताना त्याचं नाव तिथे दिसते, तर तुम्ही त्या उमेदवाराला मतदान केलं तर ते बाय डिफॉल्ट महायुतीला मतदान जाणार आहे. कारण त्यांनी युती केली, पक्षप्रवेश केला आणि अर्ज मागे घेतला असं मला वाटतंय. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना मतदान करा असं मी सांगेन. कारण की ती मतं डायरेक्ट महायुतीला जाणार असा विषय आहे. त्यामुळे नक्कीच आज गेले कित्येक वर्ष डोंबिवलीकरांना कित्येक साऱ्या प्रश्न आहेत. पाण्याची समस्या देसलेपाड्यामध्ये कित्येक वर्ष आहे. मला वाटतं येणाऱ्या 5 वर्षात पाण्याची समस्या सुटणं गरजेचं आहे. कारण की कित्येक जणांचा घराचा विषय आहे, घराचं रजिस्ट्रेशन वगैरे होत नाही. कित्येक जण अशीच रूम तर घेतलेत, पैसे तर दिलेत बिल्डरला, पण घर अजून रजिस्ट्रेशन नाही, स्वतःच्या नावावरती नाही घर, असे पण सिच्युएशन आहे. MIDC मध्ये 2 स्फोट ऑलरेडी झालेत. दुसरा स्फोट काय, पहिला स्फोट झाला तेव्हाच बोलले होते की MIDC स्थलांतरित होईल दुसऱ्या ठिकाणी, अंबरनाथ ठिकाणी, अशा ठिकाणी असं बोलले होते काहीतरी. फक्त आश्वासनं केलीत मंडळी, काही नाही. कारण असं वाटतंय मला की तिसऱ्या स्फोटाची वाट बघतायत. ह्यात मरतोय तो फक्त सामान्य माणूस, सामान्य डोंबिवलीकर, आपला मराठी माणूस. उद्या येणाऱ्या काळात सामान्य माणसाचा आवाज उठवण्याचा हक्क पण हे लोक घेणार आहेत. त्यामुळे उद्या जर कोणी मराठी माणसाने, सामान्य माणसाने हक्क घेत आवाज उठवला तर हे लोक त्याला पण उडवतील. अशी सिच्युएशन चालू आहे कल्याण डोंबिवलीमध्ये. ह्या सर्व त्रासांना कंटाळून सामान्य माणूस पुढे येत नाही, हे मेन कारण आहे. कारण सामान्य माणसाचं पण प्रत्येकाला वाटतं की आपण राजकारणात यावं, आपल्या आवडत्या पक्षाला हे करावं, पण माणसाला जगूच देत नाही तर काय करणार आपण. त्यामुळे मी कोणाला टेन्शन घेत आणि मला काय कोणाचं वाटत नाही. मी आपल्या परीने करत असतो. मला वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार यावेत, मराठी माणसाने पुढे यावं, मराठी माणसासाठी काहीतरी करावं असं वाटतं मला. पण नक्कीच मंडळी, हे राजकारण एवढ्या खतरनाक. आज आपण आपले राजू पाटील साहेब एकनिष्ठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार आहेत. मला वाटतं ह्या एकनिष्ठांच्या व्यक्तींमुळे, साहेबांमुळे आपण आज डोंबिवलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, काहीच एकनिष्ठ उमेदवार आहेत. त्यामुळे नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे उमेदवारांना पण संपवण्याची इकडे प्रक्रिया चालू आहे. राजकारण एवढ्या खतरनाक ठिकाणी जाऊन पोहोचले. पण भाई, जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षात जो एक अभिमान आहे, आपण आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षामध्ये, एक तो प्राऊड आहे, तो कुठल्या पक्षात नाही आहे. आज गेले कित्येक दिवस मी बघतोय की प्रचार तर सुरू केलाय, उमेदवारी अर्ज भरलाय, सर्व रिक्षाने आपल्या झेंडे लावलेत, बॅनर लावलेत, काय लावलेत. 2-3 दिवसात ते झेंडा उतरून जातो मंडळी. कोण कुठे पक्षात गेलाय, कोणी कुठे पैसे घेतले, कोणाकडे अशी सिच्युएशन झाली, कुणावर दबाव आलाय, अशी सिच्युएशन चालू आहे कल्याण डोंबिवलीमध्ये. त्यामुळे नक्कीच मी सांगेन, मराठी माणसाने आपल्या कल्याण डोंबिवलीकरांनी जागे व्हा आणि मतदान करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मशाल हे चिन्ह लक्षात ठेवा. आणि जेणेकरून जिकडे उमेदवाराने मशाल या चिन्हावरती उमेदवाराने अर्ज मागे घेतलाय, तिकडे मशाली चिन्ह तुम्हाला दिसेलच मतदान करताना, ते नावही दिसेल ज्या उमेदवाराने घेतले. पण ती मतं डायरेक्ट महायुतीला जाणार, ज्या पक्षात त्याने प्रवेश केला त्या, असं होऊ शकतं. त्यामुळे नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना नक्कीच विजयी करा. कारण मराठी माणसाचा हक्क हिरावून घेतला जात आहे, भूमिपुत्रांचे हक्क हिरावून घेत आहेत हे सर्वजण. तर एवढंच सांगायचं मला, बाकी काही नाही. आणि आपल्या रिक्षावाल्यांसाठी परवाने ऑनलाईन केले पाहिजेत. ऑफलाईन का करताय? ऑफलाईन 10,000 रुपये परवाने काढण्यासाठी घेत आहेत. जर तुम्हाला बंद करायची तर पूर्णच बंद करून टाका ना, कशाला ऑफलाईन ठेवताय? ऑनलाईन नका, ऑनलाईन द्या ना मग.
त्यामुळे नक्कीच मला वाटतं 1000-1500 मध्ये परवाने भेटतात. ऑनलाईन असतील तर हे 10,000 रुपये एजंट घेतात. त्यामुळे सामान्य माणसं प्रत्येक रिक्षावाल्याची हे आहे, खंत आहे. नक्कीच तर येणाऱ्या निवडणुकीत मंडळी कल्याण डोंबिवलीकरांनी लक्षात ठेवा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक उमेदवाराला विजयी करा आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. तुमच्या मराठी भावाला सपोर्ट करायला विसरू नका. जय महाराष्ट्र, जय शिवराय.